मंजिरी, मी आणि प्रिया आम्ही दोघं. काय झालं? त्यांना कुठल्याही प्रकारे कोणताही मानसिक त्रास होणार नाही याची प्लीज काळजी घ्या. इट इज नॉट गोइंग टू बी अन इझी प्रेग्नन्सी. आम्ही दोघे म्हणजे? आम्ही दोघं तिच्या काकांना भेटायला गेलो आणि अहो पण मला जो SMS आला त्यात हॉटेलचा पत्ता होता. हो म्हणजे मीच त्यांना हॉटेलवर भेटायला बोलवलं होतं. उगीच त्यांच्या घरी जाऊन मला तमाशा घालायचा नव्हता. पण ते काही आले नाहीत, त्यामुळे मग आम्हाला त्यांच्या घरीच जावं लागलं. आणि तिथे त्या प्रियाच्या काकांनी तिचा वाटेल तसा अपमान केला. तिला नको नको ते बोलले. त्यानं प्रिया खूप हर्ट झाली आणि ती तिथून निघून गेली. मी खरं तर तेव्हाच तिच्या मागे जायला हवं होतं, पण मी तेव्हा खूप चिडलो होतो. मी त्या काकांशी बोलत थांबलो. आणि मला खरंच असं वाटलं होतं की प्रिया हॉटेलवर परत गेली. पण जेव्हा मी हॉटेलवर पोहोचलो तेव्हा प्रिया तिथे नव्हती. मला वाटलं कदाचित प्रिया निघून घरी आली असेल, म्हणून मग मी घरी आलो. तिने आत्महत्येचा निर्णय का घेतला मला खरंच माहिती नाही. तिचे काका तिला बोलले म्हणून आत्महत्या? नाही, प्रिया तशी मुलगी नक्कीच नाहीये. म्हणजे मी हेच सांगतो ना की तिने नेमका तेव्हा काय विचार केला हे मला माहित नाही. जे झालं ते हे असं झालं. आता यावर जर तुला विश्वास ठेवायचा नसेल तर माझं काहीच म्हणणं नाही. अहो नाही, तसं नाही. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला खूप चांगलं माहिती आहे तुम्ही कधीच खोटं नाही बोलणार. दादा, बाहेर इन्स्पेक्टर साहेब आले. जाऊया. काय झालं इन्स्पेक्टर साहेब? तुम्ही यावेळी? तुम्ही जी मिसिंग कंप्लेंट दिली होती त्या प्रिया मॅडम, त्यांच्या वर्णनाशी साधर्म्य असणारी कोणतीही व्यक्ती आम्हाला अद्याप सापडलेली नाहीये. मग आता? मग त्या ज्या ठिकाणी नदीमध्ये पडल्या त्या ठिकाणचा सर्व परिसर पाहता, म्हणजे आय मीन टू से ट्राय टू अंडरस्टँड, बट काय तुम्ही हे बघा प्लीज, तुम्ही स्पष्टपणे जे काही आहे ते सांगा प्लीज. त्या नदीच्या पाण्याचा प्रवाह पाहता प्रिया मॅडम वाचण्याची शक्यता फार कमी वाटते. इन्स्पेक्टर साहेब, व्हॉट इज दिस? तुम्ही असं कसं उत्तर देऊ शकता? हे बघा, जोपर्यंत आम्ही प्रियाची बॉडी बघत नाही तोपर्यंत आम्ही या गोष्टीवर विश्वास नाही ठेवू शकत. गौरांग पुरे नाही सहन होत आता. इन्स्पेक्टर साहेब प्लीज या तुम्ही. प्रिया सापडली का? नाही साहेब, कालपासून दर तासाला तुम्ही हेच विचारताय. तर तासाला नाही, दर मिनिटाला, दर सेकंदाला मी विचारणार.
तोवर प्रिया सापडत नाही तोवर नेहमी विचारलं. काय फरक पडला विचारलं तर? व्हॉट हार्म विचारलं तर आम्ही नाही तांबडे बाबाला क्षणाक्षणाला रिपोर्टिंग करत. तुमच्या अंगी तत्परताच नाही. तांबडे बाबा म्हणतात ज्याचे अंगी तत्परता तेचे ठाई विद्वत्ता. सत्य. हा हा आलो आलो. हा गाडी कार. माझं इतकं जीवापाड प्रेम तुझ्यावर कोणीही करू शकत नाही. सत्यजित गेलं वर्षभर जवळजवळ मी तुझी बटिंग बनून राहिली. का वागलास तू असं? तुझ्या मनात आलं तेव्हा जवळ केलंस, तुला वाटलं तेव्हा लांब ढकलून दिलं, तुझ्या हातातलं भावलं करून टाकलंस माझं. मी तुला माझ्या भांगात कुंकू भरायला सांगितलं तेव्हा 1000 कारणं देऊन टाळलंस तू. आणि तुझ्याकडे हार मागितला तेव्हा तू आणून दिलंस. का? माझा हट्ट पूर्ण करायचा म्हणून नाही, मंजिरीला दाखवण्यासाठी. तर नदीच्या पाण्याचा प्रवाह पाहता प्रिया मॅडम वाचण्याची शक्यता फार कमी वाटते. तिची खूप आठवण येत होती. म्हटलं तिच्या खोलीत जाऊन बसा थोडा वेळ. ती घरात आल्यापासून एकही दिवस असा गेला नाही की ती इथे नाही. कधी कोणाला दुखावलं नाही, कुठल्या गोष्टीबद्दल तक्रार केली नाही. या घरानं जे जे म्हणून पदरात घातलं तिच्या ते शांतपणाने मान्य केलं तिने. आपल्या समजूतदारपणानं सगळ्या घराला एकत्र बांधून ठेवलं. तुझ्यावर खूप प्रेम होतं तिचं. खूप स्वप्न बघितली होती तिने. खरं तर मीच दाखवत राहिली तिला स्वप्न. मला कधी माफ नाही करणार ती. मला वाट बघायला लावायचे पैसे नाही देत मी तुला, कळलं ना? मी याचे पैसे घेतो. काय? मी याचे पैसे घेतो. पैसे. थांब जरा. थांब जरा. मी इथनं गेल्यानंतर 15 मिनिटांनी इथनं निघायचं.
कळलं? लेकरा, थोडं बोलायचं होतं तुझ्या बरोबर. मला ठाव आहे तुला काय वाटत असेल, पण मी तुला त्रास द्यायला नाही आली बघ. आज आपल्या घरावर लई कठीण प्रसंग ओढवलाय, पण मला मनातनं लई वाटतंय बघ. नाही म्हणजे माझी खात्रीच आहे प्रिया प्रिया हसणार, ती येणार. लेकरा, अरे प्रत्येकाच्या आयुष्यात बरे वाईट प्रसंग येतच असतात. आपल्या घरावर काय वाईट प्रसंग कमी आले होते का? पण तू सावरून घेतलंस नव, हा? धीरानं तोंड दिलंस नव. आता पण तुझ्या धीराची गरज आहे पोरा. अरे घरातल्या समद्यांना तुझ्या आधाराच्या 2 शब्दांची गरज आहे. तू असा खचून गेलास तर कसं चालेल बाळ? धीरानं घे, आधार ते त्या समद्यासनी. चल उठ, सांभाळ स्वतःला आणि या घराला बी. बाबा, सौंदर्य, मला सौंदर्य म्हणायचं की काय म्हणायचं? ब्युटिफुल, ब्युटिफुल, अति सुंदर. सत्यजित, मला बाळ, आपलं बाळ हवंय. सत्यजित, मला आई व्हायचंय. सत्यजित, मला बाळ. बाबा, यांना आई व्हायची, बाळ हवंय, मध्ये आपल्याला काय करता येईल? हा? आता तुमची इच्छा आम्ही पालन करणार. हा? हा. तुम्ही आराम करा, आराम करा. सदा सत
सदा सत्य की जय हो बाबा, सदा सत्य की जय हो बाबा, तुम्हारी शरण में। साहेब, त्या प्रियाबाईचं काय करायचं? गळाच कापतो तिचा. गळा गळा संख्य गळा कापणार तुम्ही तिचा? गळा कापणार? पण साहेब, तुम्हीच म्हणाला होता ना की तिची डेड बॉडी मिळाली तरी चालेल म्हणून. तुमचं चिंतन कमी पडतं मी म्हणतो ना ते ओके. तुम्ही तुमचं डोकं चालू नका, तुम्ही गोष्टी माझ्या नजरेतून बघा. तांबडे बाबा म्हणतात अहिंसा पाळा, हिंसा जाळा. नो व्हायलन्स, व्हायलन्स बर्न, असं तांबडे बाबांनी चॅप्टर 7 मध्ये लिहून ठेवलंय. आणि समजा तुम्हाला जमत नसेल ना तर तुम्ही इथून बाहेर जा आणि कुणाच्या तरी प्रेमात पडा, म्हणजे तुम्हाला प्रेम या शब्दाचं महत्व पटेल. या सदा प्रेम की जय हो बाबा. मिळेल ना बाबा? लगेच हो म्हणता तुम्ही. प्रियाच्या ऍक्सिडेंटमुळे आपल्या सगळ्यांनाच खूप त्रास होतोय हे कळतंय मला. पण असं घरात तोंड पाडून बसल्यानं काहीच साध्य होणार नाही. हे बघा, प्रियाच्या बाबतीत जे काही झालंय, या दुर्घटनेमुळे आपल्या सगळ्यांनाच त्रास होणं खूप स्वाभाविक आहे. पण असं चेहरे पाडून बसल्यानं काहीच साध्य नाही. ते इन्स्पेक्टर काल जे काही सांगून गेले तो फक्त त्यांचा एक अंदाज होता. अजूनही पोलीस प्रियाचा शोध घेत आहेत. कालच मी एका डिटेक्टिव्ह एजन्सीशी बोललोय. त्यांना सुद्धा मी प्रियाचा शोध घेण्याच्या कामावर अपॉइंट केलंय. आपण हर तऱ्हेचे प्रयत्न करतोय आणि माझा कॉन्फिडन्स आहे की आपल्या प्रयत्नांना आज न उद्या यश येणार. प्रिया परत येणार आहे. असे सुतकी चेहरे करून बसण्यापेक्षा आपण आत्ता स्वतःला सावरणं महत्वाचं आहे. आत्ते, मला ठाव आहे प्रियावर तुझा खूप जीव होता. मी सांगतोय ना ती येणार आहे परत. स्वतःला जर त्रास करून घेत राहिलीस तर प्रियाला तरी बरं वाटेल का ग? चल चहा घे थोडासा.
काय सत्यजित हाव इज यू कसं काय मुद्द्याचं बोल. कमिंग ऑन द पॉइंट मी टू सापडले का तुमच्या मिसेस नसतील सापडल्या तर शोधा कारण शोधल्याशिवाय सापडणारच नाही कारण प्रयत्न मोजकं बोलायचं इथपर्यंत ठीक आहे मोजकं ऐकायचंही हे त्याच्यामुळे असे प्रॉब्लेम तयार